इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। संसदेपासून निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत इंडिया आघाडीचे खासदार मोर्चात सहभागी होणार। ईव्हीएम हॅक करून दाखवा, निवडणूक आयोगानं 4 वेळा खुलं आव्हान दिलं होतं। मात्र विरोधक फक्त आरोप करतात, आयोगाला सामोरं जात नाहीत। राहुल गांधींच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। विधानसभेवेळी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर होती। शरद पवारांचा मोठा दावा, तर पवारांनी आधीच याबाबत तक्रार का केली नाही, हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। फडणवीसांची खोचक टीका। मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही काही लोक भेटले। ईव्हीएमच्या माध्यमातून 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा दावा। राज्यभरात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप। मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः आंदोलनात सहभागी होणार। मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन करतो। काहींच्या मानेच्या पट्ट्यासह काय काय गेलं हे महाराष्ट्रानं पाहिलंय। जम्मू काश्मीरमधून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला। धर्माविरुद्ध निकाल गेला तर कोर्टालाही मानणार नाही, वेळ आली तर कबुतरांसाठी शस्त्र उचलू। दादरमधील कबूतरखाना बंदीवरून जैन मुनींची चिथावणी, तर जैन समाजाच्या आंदोलनाला मराठी एकीकरण समिती उत्तर देणार। कल्याण आणि डोंबिवलीत 15 ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचे आदेश, तर मी स्वतः स्वतंत्र दिनी मांसाहाराची पार्टी करणार। हिम्मत असेल तर अटक करून दाखवा, जितेंद्र आव्हाडांचा आव्हान। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा घातल्याचा दावा। 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा, तर पूजा मराठीतूनच होते। मात्र परराज्यातील काही भाविकांसाठी पूजेची माहिती हिंदीतून सांगितली। मंदिर समितीचं स्पष्टीकरण। भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत महाराष्ट्रात धावली। नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 12 तासात। पंतप्रधान मोदींच्या हस्ते एक्सप्रेसला हिरवा कंदील, तर जळगावातील भुसावळ स्थानकात एक्सप्रेसच्या स्वागतावेळी मोठी गर्दी। मराठ्यांविरोधात दंगल करा असं कान फुंकले गेले। दंगल झाल्यास फडणवीस जबाबदार राहणार, जरांगेंचा आरोप। तर फडणवीसांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, जरांगेंनी पात्रतेनुसार बोलावं, हाकेंचा पलटवार। पुण्यात पुन्हा हुंडाबळी, 20 लाखांच्या मागणीनंतर स्नेहा झगडेंची आत्महत्या। आंबेगाव बुद्रुक शहरातील घटना, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल।